सत्यांचा बुलंद आवाज, स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस. उद्या संभाजीनगरमध्ये मोर्चा अनाऊन्स केलेला आहे, पण पोलीस त्याला परवानगी नाकारतायत, अजूनही नाकारले. मोर्चा होणार आहे का आणि कशा पद्धतीने? माझं ह्याच्याबद्दल नुसतं एकच म्हणायचं, मोर्चाची परवानगी येऊ का न येऊ, मोर्चा तर निघणार आहे. पण दुसऱ्या बाजूला पोलिसांनाच जर इतके लिगल कारवाई करायची असेल तर ज्या संघटनेच्या विरुद्ध आम्ही कारवाई करतोय आणि मोर्चा काढतोय ती संघटना जरा लिगल आहे का लोकांना सांगावं एकदा. मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सगळे राज्याचे पदाधिकारी, तसंच राष्ट्रीय लेवलचे पदाधिकारी, सगळे ज्येष्ठ नेते आणि त्याच पद्धतीने खास करून युवक बांधव हे मोर्चामध्ये असणार आहे. आणि औरंगाबादमध्ये मोर्चा असल्यामुळे लोकल टीम्स तर पूर्ण ताकदीने उतरतील. मी स्वतः असणार आहे, बाळासाहेबांच्या शेड्यूलवरती आहे. सर, एकनाथ शिंदेने असं पण म्हणलंय की राष्ट्रभक्त आणि देशभक्त अशी संघटना RSSला संबोधली, त्या संघटनेला बंदीवर तुम्ही मोर्चा करताय, तर एकनाथ शिंदेच्या वक्तव्याकडे कसं बघता? राष्ट्रभक्त आणि देशभक्त RSS दोन्ही म्हणून नाही बघत मी, स्वतःचे भक्त, एका धर्माचे भक्त म्हणून त्यांच्याकडे बघतो आणि त्याच्याहून मोठं त्यांना मी मनुवादाचे कपटी असं म्हणून बघतो. आणि त्यामुळे ते राष्ट्राचे किंवा धर्माचे नाही तर ते जातीवादाचे कपटी आहे, तेवढंच मी म्हणते. संघाच्या बाबतीत दक्षिण भारतामध्ये एक प्रकार घडलेला होता, एका तरुणानं आत्महत्या केली. त्याच्यामध्ये एक पत्र लिहिलं होतं की संघाच्या शाखेमध्ये काही अन्याय त्याच्यावरती झाले. प्रियांक खरगेंनी त्यानंतर मागणी केली होती की कर्नाटकमध्ये संघावरती बंदी घालण्यात यावी. एकूण संघाच्या या सगळ्या कार्यपद्धती होते, जे काही सगळा प्रकार घडले संघाच्या एकूण तुम्ही कशा पद्धतीने? संघाकडे आमचे नेहमी बघण्याचं दृष्टिकोन हे संशयास्पदच राहिलं होतं आणि संशयास्पदच्या पुढे जाऊन आम्ही नेहमी म्हणत आलोय की हे जे पद्धतीने काम करतात ते इल्लीगल आहे. इल्लीगलपेक्षा त्याच्याहून महत्वाचं की ते गैरकानूनी सुद्धा आहे. ज्या पद्धतीने RSSच्या दसऱ्या पूजेला शस्त्राचे पूजन होतं, ज्या पद्धतीने अजूनही ते कुठल्या सेक्शन खाली रजिस्टर्ड आहेत, ते कुठल्या नावाखाली मोबिलायझेशन करतात, ते जो फंड उभवतात त्याच्यावरती टॅक्सेस देतात का, तो जो फंड उभा करतात त्या टॅक्सेसची पोचपावती किंवा आकडे तरी इन्कम टॅक्सला कळतो का, एवढ्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांवरती कोणीच बोलत नसताना ही संस्था लिगल कशी, हा एक मोठा प्रश्न सर्वांनाच उभा राहतो. सर, 1 नोव्हेंबरला जे आहे महाविकास आघाडी जे आहे निवडणूक आयोगावरती जे आहे मोर्चा काढणार आहे, मतदारांचा कोड, ते EVM मशीनच्या विरोधात. यापूर्वी देखील तुम्ही एक मोहीम हाती घेतली होती, अनेक ठिकाणी सभा घेतला होता तुम्ही, EVMचा गोळ आहे किंवा मतदार याद्यामध्ये गोळ आहे ते आकडेवारी जाहीर करा म्हणून. त्या याच्यामध्ये तुम्ही सहभागी होणार का त्या महाविकास आघाडीच्या मोर्चा? हे बघा, तुम्ही मला दरवेळेस हा प्रश्न विचारता, पण मी तुम्हाला आत्ताच सांगतो, इलेक्शन कमिशनवरती मोर्चा काढून काही होणार नाही, कारण ह्या चोरीमध्ये इलेक्शन कमिशन स्वतः सामील. तुम्ही चोराच्या घरी जाऊन मोर्चा काढून काढला आणि म्हणायला लावलं त्याला की तुम्ही चोरात, तर ते नाही म्हणणार आहेत. आम्ही महाविकास आघाडीच्या सगळ्या घटक पक्षांना एक वेगळी ऑफर दिली होती की जेव्हा बाळासाहेब आंबेडकर 76 लाख मिसिंग वोटर्स, 76 लाख ॲडिशनल वोटर्सची जी घोटाळा होता ते घेऊन सुप्रीम कोर्टाकडे गेलेले, तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं होतं की आमच्याकडे 76 लाखचा डेटा आमच्या पद्धतीने ट्रेस झालाय, तुमच्याकडे जी माहिती असेल, तुमच्याकडे ती डेटा असेल, तो आम्हाला पुरवा, आमची केस सुप्रीम कोर्टामध्ये स्ट्रॉंग बनवायला मदत करा. तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये किंवा कोर्ट कचेरीमध्ये मदत करायला एकही पक्ष आला नाही. आता ECI मध्ये नेऊन काय होणार आहे तुम्हालाच दिसेल पुढे. मग आता त्यांना काय सल्ला द्या? फक्त जे ECI वरती जे मोर्चे काढतात त्यांना काय सल्ला द्या? हे बघा, जो सल्ला द्यायचा होता मी तेव्हाच सांगितलेलं की आमच्या कोर्टाच्या लढाईमध्ये सामील व्हा, तेव्हा त्यांनी तो पाळला नाही. आता पुढे काय होतं तुम्हालाच दिसेल. कोर्टावर विश्वास आहे का? कोर्ट देखील विकलं गेलं असं देखील स्टेटमेंट येते, विधानं येतात. ज्यांनी विधानं दिली त्यांना विचारा, माझं तर हे विधान नव्हतं.